पंढरपूर नजीक असणाऱ्या तुंगतमध्ये भजनी मंडळातील चोपदाराचा निर्गुण खून। 2 दिवसांनी शेतामध्ये सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह। भारत पांडुरंग माने वय 60 राहणार रोपळे तालुका पंढरपूर हे वारकरी संप्रदायामध्ये काम करत असून ते गावातील भजनी मंडळामध्ये चोपदार म्हणून काम पाहतात। रविवारी सकाळी घरामधून जेवण करून ते घराबाहेर पडले, ते घरी परत आलेच नाही। रात्री घरी देखील जेवायला आले नाही, तेव्हा घरातील लोकांना वाटले कुठेतरी भजन कीर्तनला गेले असावेत, कारण ते नेहमी भजन कीर्तनासाठी कुठे ना कुठे जात असतात। घरातील लोकांनी त्यांना काल अनेक वेळा त्यांच्या मोबाईलवर कॉल केले होते, मात्र त्यांचा मृतदेह निर्मनुष्य असणाऱ्या परिसरातील शेतामध्ये असल्याने कुणीच उचलला नव्हता। मात्र काल संध्याकाळी हा मोबाईल बंद दाखवत होता, कारण त्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती। त्यावेळेस मात्र घरातील लोकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता भारत माने यांचा कुठे संपर्क झाला नाही। ते नेहमी घराबाहेर असल्याने घरातील लोकांनी एवढं गंभीर घेतलं नव्हतं। मात्र आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तुंगतमधील झगडे यांच्या शेत शिवारामध्ये दुर्गंधी सुटल्याने काही शेतकऱ्यांनी पाहिले असता एक मृतदेह आढळून आला। त्यावेळी तुंगतचे पोलीस पाटील यांनी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांना खबर देताच पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर हे आपल्या पथकासह घटनास्थळी हजर झाले। खिशातील कागदपत्र आणि मोबाईलवरून मृतदेहाची ओळख पटली। भारत माने हे भजनी मंडळामध्ये व्यस्त असतात, त्यांचे कुणाशीच वैरवाद नसल्याचे देखील समजते। तरीही त्यांचा निर्गुण खून झाल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे। त्यांच्या डोक्यावर काही जखमा असून अंगावर देखील काही जखमा असल्याचं समजतंय। या घटनेचा सखोल तपास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर हे करीत असून अजून तरी भारत माने या वारकरी चोपदाराचा खून कुणी केला याची माहिती मिळाली नाही। लवकरच या घटनेच्या तपासातून आरोपी निष्पन्न होतील असं सांगितलं जात आहे।